मी हर्षद सोमनाथ खाकरे, राहणार डोंगरकडा, जिल्हा हिंगोली। माझं 9वी पर्यंत शालेय शिक्षण डोंगरकड्यातच झालं। मी जेव्हा 10वीला नांदेडमध्ये आलो तेव्हा इथे पाहिले की खूपच कॉम्पिटिशन आहे नीट आणि JEE साठी। नीट हे डॉक्टर बनण्यासाठी तर JEE इंजिनियर बनण्यासाठी। माझं मोटिवेशन माझ्या आईमुळेच आलं। माझ्या आईनेच सांगितलं होतं की डॉक्टर तुला बनायचंय। जेव्हा मी ॲप्रॉन घालून समोर येईल त्या दिवशी माझं स्वप्न, माझ्या आईचं स्वप्न साकार होणार, हेच माझं मोटिवेशन। नीट 2025ला जाण्याच्या अगोदर मी खूप कॉन्फिडंट होतो की मला 670+ मार्क येतील। पण जेव्हा पेपर हातात आला माझा चांगला प्लॅन होता की मी बायो पहिले करणार, नंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स। तर बायो लवकर केलं मी। नंतर केमिस्ट्री माझा इझी सब्जेक्ट असल्यामुळे मी ते पण फास्ट केला आणि नंतर फिजिक्सचा पेपर खूपच डिफिकल्ट आणि लेंदी होता, त्यामुळे माझे 9 प्रश्न सुटले, ते मी सोडवताच आले नाही। जर वेळ पुरला असता तर मी ते सोडवले असते। जेव्हा मी पेपरच्या बाहेर आलो मला तर वाटलं होतं की माझा तर पेपर हातातून सुटला, पण बाकीचे मुलं पण खूप डिप्रेस होते आणि मी माझ्या मित्रांना जेव्हा विचारले पेपर कसा गेला तर त्यांचं पण तेच म्हणणं होतं की खूपच अवघड होता पेपर, त्यामुळे तेवढं काय वाटलं नाही। माझ्या मते मला वाटते की 2 वर्ष कन्सिस्टंट राहिले तर नीटमध्ये मार्क मिळवणं खूपच सोपं आहे। 2 वर्ष आपण कन्सिस्टंट नाही राहिलो तर ते मार्क येऊ शकत नाही। जेव्हा मी नीटची तयारी सुरू केली तेव्हा तर माझा विश्वासच नव्हता की नीट JEE याचे टॉपर्स जे बॅनरवर असतात हे खरंच आहे की खोटं आहे हे मला खरं वाटत नव्हतं। पण जेव्हा माझा सिनियर मित्र IIB मधून MBBSला गेला तेव्हा मला विश्वास आला की इथून पण MBBS होऊ शकते। नीटच्या प्रिपरेशनसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर बेस्ट फॅकल्टी आणि स्टडी मटेरियल हे IIB कडे आहे, त्यामुळे इथून खूप सारे विद्यार्थी MBBSला जातात। नीट 2026च्या विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश आहे की 2 वर्ष कन्सिस्टंट राहा आणि आपल्यावर विश्वास ठेवा। आपल्याला खूपदा वाटेल 2 वर्षाच्या जर्नीमध्ये की आपल्याने होऊ शकत नाही, पण स्वतःवर विश्वास ठेवा आणि टीम IIB वर विश्वास ठेवा। मी गणिताचा शिक्षक आहे आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की माझा मुलगा IIT मॅथ घेऊन त्यानं IIT कडे जावे, पण त्याची आईची इच्छा होती की त्यानं डॉक्टर व्हावं, कारण आमच्या घरात कुणीही डॉक्टर नाही। मग त्याची इच्छा होती की आईची इच्छा असल्यामुळे डॉक्टर व्हावं, म्हणून आईनं मेडिकलसाठी नीटची तयारी केली। आणि एवढं असूनही मी त्याचं मॅथ ठेवून जनरल ग्रुप घेतला आणि त्याला की नाही नीट बरोबर त्याला JEE सुद्धा द्यायला लावली आणि JEE मध्ये तो 98.04% घेऊन तो क्वालिफाय झाला ॲडव्हान्ससाठी